आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुनावणी होणार आहे। आज या प्रकरणाची सुनावणी होती, मात्र आजची सुनावणी ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नकार दिला। मात्र आता हे प्रकरण निकाली काढायचं असल्याचं खंडपीठाने म्हटलंय। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्यामुळे लवकर तारीख द्यावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली। यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे। ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांमध्ये या प्रकरणाचा निकाल लागू शकेल अशी ही शक्यता आहे। आज सुप्रीम कोर्टाने केलेल्या विधानामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला काहीसा दिलासा मिळाला असं म्हटलं जात आहे। ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल। जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो। आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल, परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे, त्याच्यावर सुनावणी होणार। पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला या मॅटरचं सोक्ष लावायचं आहे। आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेंबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल। केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्हासंदर्भात जो चुकीचा आणि असंविधानिक वाटणारा असा निर्णय दिलेला आहे त्याची सुनावणी त्वरित झाली पाहिजे अशी मागणी इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन करून दाखल करण्यात आली होती। परंतु ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं आज की मूळ पिटिशन जी आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। या संदर्भात मुकुल रोहतगी सरांनी सांगितलं की निवडणुका महानगरपालिकांच्या इतक्या लवकर होणार नाही।